आपण पाहणार आहोत व्होल्टेज स्टेबलायझर, जिथे व्होल्टेज नेहमी कमी असते आणि उपकरण व्यवस्थित काम करत नाहीत, अशा वेळेला व्होल्टेज स्टेबलायझरचं काम पडते. व्होल्टेज स्टेबलायझरने व्होल्टेज तात्पुरते वाढवले जाते. कमी असलेले व्होल्टेज हे काही प्रमाणात वाढवून आपली गरज भागते. म्हणून ज्या उपकरणास जास्त व्होल्टेजची म्हणजेच प्रॉपरली 240 व्होल्टची आवश्यकता असते आणि तिथे आपण त्याला तेवढे व्होल्टेज देऊ शकत नाही, अशा वेळेला त्या उपकरणासाठी प्रामुख्यानं व्होल्टेज स्टेबलायझरचा आपण उपयोग करतो. तर यात काही प्रकार असतात. ते प्रकार आपण पॉवर पॉईंटनं समजून घेऊ. तर आज आपण AC व्होल्टेज स्टेबलायझरचे प्रकार पाहू. नंबर 1, टॅप व्होल्टेज स्टेबलायझर. याचे 2 प्रकार पडतात. एक मॅन्युअल व्होल्टेज स्टेबलायझर. नंबर 2 ॲटोमॅटिक रिले स्टेबलायझर. दुसरा प्रकार आहे सर्वो व्होल्टेज स्टेबलायझर. आणि तिसरा प्रकार आहे कॉन्स्टंट व्होल्टेज स्टेबलायझर. तर आपण पाहणार आहोत मॅन्युअली स्टेबलायझर. यामध्ये सेल्फ इंड्यूस व्होल्टेज निर्माण करणारं ट्रान्सफॉर्मर बसवलेलं असते आणि त्याला 3 टॅपिंग काढलेले असतात. त्या 3 टॅपिंग 50% वर टॅपिंगपेक्षा जास्त म्हणजे 60% वर एक टॅपिंग, त्यानंतर 80% वर एक टॅपिंग आणि नंतर मग 100% वर म्हटलं म्हणजेच पूर्ण फेरे झाल्यावर एक टॅपिंग, अशी टॅपिंग काढलेली असते आणि त्याला रोटरी स्विच दिलेली करत आउटपुट व्होल्टेज मिळत जाते. नंबर 1 वर लो व्होल्टेज मिळेल, नंबर 2 वर त्यापेक्षा जास्त मिळेल, नंबर 3 वर त्यापेक्षा जास्त व्होल्टेज मिळेल. आणि अशा प्रकारे मॅन्युअली व्होल्टेज स्टेबलायझरनी टॅप चेंज करत ट्रान्सफॉर्मरच्या टॅपिंग चेंज केल्या जातात आणि आपल्याला हाय व्होल्टेज मिळते. या ॲटोमॅटिक स्टेबलायझरमध्ये एक इलेक्ट्रॉनिक सर्किट दिलेलं असते. त्यापैकी हे आणि हे असे 2 नॉर्मली क्लोज रिले असतात आणि 2 ट्रान्झिस्टर असतात. ट्रान्झिस्टर हे व्होल्टेज बिल्डअप करण्याचे काम करतात आणि जेव्हा आवश्यकता असेल त्यावेळेला नॉर्मली क्लोज रिले हा नॉर्मली ओपन होऊन लो व्होल्टेजमध्ये रूपांतर करते आणि नॉर्मली क्लोज होऊन हाय व्होल्टेजमध्ये रूपांतर करते. अशा प्रकारे व्होल्टेज मेंटेन केल्या जाते. दोन्ही रिले नॉर्मली क्लोज स्थितीत असतील तर हाय व्होल्टेज मिळते. सुद्धा त्याच प्रकारचं ट्रान्सफॉर्मर असते, परंतु टॅपिंग जास्त काढलेल्या असतात आणि जे इनपुट आहे या इनपुटपासून एक टर्मिनल हा इथून हा डायरेक्ट काढलेला असतो आणि इथे एक स्विच दिलेलं असते. एक स्विच दिलेलं असते. त्या स्विचला सेट करून आउटपुट ट्रान्सफॉर्मर या स्टेप व्होल्टेज स्टेबलायझरमध्ये
अनेक टॅपिंग काढलेल्या असतात. हे इथे दाखवलेलं आहे. 1 2 3 4 आणि L1 L2. इनपुटकडून आलेला सप्लाय हा टॅपिंगद्वारे हळूहळू वाढवला जातो आणि ट्रान्सफॉर्मरकडून आउटपुटला मिळतो. परंतु यामध्ये ही आणि या 2 पॉईंटवर जास्त वाइंडिंग दिलेले आहेत. म्हणजेच 240 पेक्षा आणखीन 20% म्हटलं म्हणजे 270 व्होल्टपर्यंत आपल्याला आउटपुटकडून व्होल्टेज मिळते. त्यानंतर यामध्ये एक स्विच दिलेला आहे. त्या स्विचनुसार त्या स्विचला सेट करून आपल्याला 240 अथवा 270 हे व्होल्टेज सेट करता येते आणि आउटपुट व्होल्टेज आपल्याला मिळवता येते. आणि नॉर्मली क्लोज रिले जर एकाच वेळेला काम करत असतील तर 240 व्होल्टपर्यंत आपल्याला व्होल्टेज मिळते. आणि नॉर्मली ओपन जर ते रिले असतील तर 210 व्होल्टपर्यंत आपल्याला व्होल्टेज मिळते. ऑटोमॅटिक स्टेबलायझर रिले टाईपमध्ये या स्टेबलायझरमध्ये ट्रान्सफॉर्मर सेल्फ इंड्यूस EMF वालाच असतो. परंतु यामध्ये 2 रिले लावलेले असतात. एक RL1 आणि दुसरा RL2 आणि त्याच्या समांतर मध्ये सेन्सिंग सर्किट लावलेलं असते. ज्या वेळेला आउटपुटची मागणी वाढते त्यावेळेला ते सेन्सर कार्य करते आणि RL2 ऑन होते. तो ऑन झाल्यामुळे ह्या 2 टॅपिंग ऑन होतात आणि व्होल्टेज वाढविले जाते. पैकी जर व्होल्टेज ची मागणी कमी झाली असेल तर RL1 हा रिले ऑन होतो आणि ही टॅपिंग खाली येते. आणि अशा प्रकारे जे हाय व्होल्टेज झालेलं होतं त्या हाय व्होल्टेजचं रेग्युलर व्होल्टेजमध्ये रूपांतर होते आणि अशा प्रकारे आवश्यक ते व्होल्टेज आउटपुटला पुरवल्या जाते. सर्व व्होल्टेज स्टेबलायझरची रचना आकृतीत दाखविल्याप्रमाणे असते. सेल्फ इंड्यूस EMF ची ट्रान्सफॉर्मर बसवलेले असते आणि त्यावर एक मोटर बसवलेली असते आणि त्या मोटरला फॉरवर्ड रिव्हर्स फिरण्याची व्यवस्था केलेली असते. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरच्या टॅपिंग्ज ह्या कमी जास्त होतात. तिथून सप्लाय हा सेन्सर किंवा ॲम्प्लिफायरला जातो आणि ॲम्प्लिफायरकडून रेक्टिफायरला जातो. रेक्टिफायरमधून रेफरन्सला येतो. रेफरन्स हा एक बॅक EMF सारखं कार्य करते. आउटपुट व्होल्टेजच्या मध्यात एक ट्रान्सफॉर्मर लावलेला असतो. ज्या वेळेला सर्व मोटर व्होल्टेज कमी होईल त्यावेळेला सर्व मोटर फिरून त्या टॅपिंग वाढवते आणि मोटर
न वाढलेल्या टॅपिंगमुळे हे आपल्याला तो सप्लाय हा बूस्टर ट्रान्सफॉर्मर हे इथे दिलेला आहे T2 या ट्रान्सफॉर्मरला जाते आणि या ट्रान्सफॉर्मरकडून आउटपुटला येते. हे सर्व होत असताना या मोटरद्वारे या टीझर ट्रान्सफॉर्मरला, या पूर्ण सर्किटला टीझर ट्रान्सफॉर्मिंग सर्किट असे म्हणतात. या टीझर सर्किटला जो सप्लाय द्यायचा आहे तो सप्लाय देण्याचं काम मोटर करते. मोटर ही सप्लायच्या प्रमाणात म्हणजेच व्होल्टेजच्या प्रमाणात फिरते. म्हणून या स्टॅबिलायझरला सर्वो व्होल्टेज स्टॅबिलायझर या नावानं ओळखतात.